नमस्कार. महाराष्ट्रामधील टॉपचं पुण्यामधलं एमबीबीएसचं कॉलेज बीजे मेडिकल कॉलेज बघूया. या कॉलेजबद्दल सविस्तर माहिती आणि सोबतच कॉलेजचे कॅटेगरीनुसार कट ऑफ. पण आता एक लक्षात घ्या, हे जे कॉलेज आहे कॉलेजची सुरुवात 1939 मध्ये झालेली दिसते आपल्याला. पण कॉलेज 1878 मध्ये बीजे वैद्यकीय शाळा या नावानं सुरू करण्यात आलेलं होतं. हे सगळं आपण कशासाठी बघायचं, नक्कीच आपण ज्यावेळेस चॉईस फिलिंग करणार रिझल्ट नंतर काउन्सिलिंग सुरू झाल्याच्या नंतर, तर ही सगळी माहिती जर आपल्याकडे असेल तर आपल्याला चॉईस फिलिंग करताना सोयीचं जातं. बघा, कॉलेजचा ॲड्रेस आहे आगरकर नगर, पुण्यातलं कॉलेज. आता कॉलेज म्हटल्यानंतर हॉस्पिटल खूप गरजेचं आहे. या कॉलेजचं जे हॉस्पिटल आहे ससून सर्वोपचार रुग्णालय पुण्याचं, हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. आता याबद्दल अधिक माहिती जर आपण घ्यायला गेलो तर जवळपास समजा 43 एकर्सचा हा एरिया आपल्याला दिसतोय. खूप मोठं हॉस्पिटल आहे. पण महत्वाचं आहे की जर समजा बीजे मेडिकल कॉलेजमध्ये आपल्याला जायचं असेल तर आपल्या कॅटेगरीसाठी नेमके किती मार्क्स लागतील. तर तुम्हाला पण माहिती आहे की मागच्या वर्षी 2024 मध्ये नीटमध्ये ज्या पण न्यूज होत्या एक्झाम संबंधी, मुलांचे स्कोर खूप हाय झालेले होते. कारण बऱ्याच ठिकाणी काय काय गोष्टी झाल्या त्या चर्चेला आपल्याला आता सध्या घ्यायला नकोत. पण यामुळे काय झालं की मागच्या वर्षी खूप जास्त मार्क्स लागले. पण मग त्यासाठी आपल्याला काय करायचं, 23चा कट ऑफ विचारात घ्यायचा आणि मागच्या वर्षीचा सुद्धा विचारात घ्यायचा, पण तो सुद्धा कॅटेगरीनुसार. बघा, आता समजा तुम्ही जरी एसटी एससी बीजे एनटी मध्ये असाल, ओपनचा कट ऑफ थोडा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण अलॉटमेंट जे आहे, तुम्ही जरी कॅटेगरीमध्ये असाल, तुमचा स्कोर जर चांगला असेल तर तुम्हाला ओपन मधून पण अलॉटमेंट होऊ शकते. मग आता यासाठी आपल्याला ओपनचा 2023चा आणि 2024चा कट ऑफ जो आहे तर तो माहिती असणं गरजेचं आहे. बघा, जर आपण विचारात घेतलं ऑल इंडिया रँक हा काय असतो, तर आपल्या स्कोर कार्डवर नीटच्या मार्कशीटवर आपण भारतामधून कितव्या नंबरला आलेलो आहोत तर त्याला ऑल इंडिया रँक असं म्हणतात. 2023 मध्ये ज्या विद्यार्थ्याला बीजे मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली ओपन मधून, त्याचा ऑल इंडिया रँक 7716 एवढा होता. पण आपल्यासाठी महत्वाचा असतो तो स्कोअर बघणं, पण महत्वाचा स्कोअर नसतो. तुमचा ऑल इंडिया रँक किती येतो तर यावर तुमची ऍडमिशन अवलंबून आहे. बघा, या विद्यार्थ्याचा स्कोअर आहे 647 2023 मध्ये. पण 24 मध्ये नेमकं काय झालं बघा, ऑल इंडिया रँक मध्ये तुम्हाला डिफरन्स दिसेल आणि स्कोअर मध्ये सुद्धा डिफरन्स आहे. हा स्कोअर आणि हा स्कोअर बघा, 647 आणि 685 खूप मोठा डिफरन्स आहे. काही ठिकाणी 100 मार्काचा डिफरन्स सुद्धा दिसून आला. बघूया पुढची कॅटेगरी की जी आहे ईडब्ल्यूएस. ईडब्ल्यूएस मध्ये काय झालेलं दिसतं बघा, इकडं 8071 एवढा ऑल इंडिया रँक आहे, पण स्कोअर बघा 646 आहे. हेच आपण 24चा विचारात घेतलं, ऑल इंडिया रँक मध्ये नक्कीच तिकडं कमी झालेला दिसतो, पण स्कोअर बघा किती वाढलेला आहे, 646 हून 670 वर स्कोअर गेला. पण आता या वर्षी नेमकं काय होईल बघा, जर समजा एक्झाम जी आहे जशी 24 मध्ये झाली तशी नक्कीच होणार नाही, तर त्यामुळं हे जे कट ऑफ वाढलेले तर हे एवढे राहणार नाही. थोडाफार कट ऑफ वर इफेक्ट होऊ शकतो, पण लगेच कमी होईल असं नाही. आपण पुढची कॅटेगरी बघूया की जी सगळ्यात लोएस्ट कट ऑफ वाली असते, एसटी कॅटेगरी. 2023 मध्ये यांना जवळपास 1,53,554 एवढ्या ऑल इंडिया रँकला हा शेवटचा विद्यार्थी आहे की ज्याचा स्कोअर 458 आहे. पण 24 मध्ये एसटीच्या बाबतीत जे झालं तर ते बघा, ऑल इंडिया रँक बघा, यामध्ये तुम्हाला जवळपास 25,000चा फरक दिसून येईल, पण स्कोअर मध्ये जवळपास 100 मार्काचा डिफरन्स दिसतोय. थोडक्यात 458 आणि 558 हे लास्ट ऍडमिटेड आहे 2024चं एसटी कॅटेगरीचं. आता हेच आपण जर आपली एससी कॅटेगरी विचारात घेतली तर एससी कॅटेगरीमध्ये 2023 मध्ये ऑल इंडिया रँक आहे 42,205 आणि स्कोअर आहे 579. आता हा 579 580 वाला इथं लागला असेल का बघा. आता ऑल इंडिया रँक मध्ये बघा डिफरन्स किती आहे आणि स्कोअर पण पहा. स्कोअर मध्ये जर आपण विचारात घेतलं तर हा स्कोअर 579 आणि हा गेला 600च्या वर, म्हणजे 610 पर्यंत. खूप मोठा डिफरन्स आहे. म्हणजे जरी 5-7 मार्क जरी वाढले तो डिफरन्स असतो, पण हे खूप जास्त डिफरन्स आहे. यावर्षी आता नेमकं काय होतं तर ते तर आपल्याला बघायचं आहे, कारण सगळ्या गोष्टी ऑल इंडिया रँक आणि तुमचा महाराष्ट्राचा जो एसएमएल होतो तर त्यावर अवलंबून असतात. विजय ही कॅटेगरी, ऑल इंडिया रँक बघा 26,678, स्कोअर आहे 604. आता विजेचा कट ऑफ 23 मध्ये सुद्धा 600च्या वर होता, पण 24 मध्ये बघा 600 किती झाला 59. ऑल इंडिया रँक तुमच्या समोर आहे. ओके, आता बघा पुढची जी कॅटेगरी आहे एनटीबी. एनटीबी जे की समजा आपण एनटीबी एनटीसी एनटीडी असं करत असतो. 601 आहे स्कोअर 2023 मधला. 24 मध्ये नेमकं काय झालेलं आहे तर 665, म्हणजे जवळपास 64 मार्क यांचे वाढलेले आहेत 2023 आणि 24च्या तुलनेमध्ये. आता जर आपण एक विचारात घेतला पुढचा एक स्कोअर कॅटेगरी तर ती आहे एनटीसी,
की ज्यांचा स्कोअर जो आहे तर तो 633 होता, कारण ही जी कॅटेगरी आहे NTC वाले थोडे हाय स्कोअर लागतात, कट ऑफ जास्त असतो. आता 24 मध्ये बघा काय झालेलं आहे, तर 24 मध्ये 633 वरून 675 आहे 24 मध्ये. म्हणजे थोडक्यात कॉलेज टॉपचं आहे, तर त्यामुळे स्कोअर खूप हाय गेलेले आहे. आता हेच जर आपण विचारात घेतलं की NTD, आता NTD मध्ये बघू शकता तुम्ही 650, म्हणजे NTC पेक्षा पण जास्त, पण इकडं 676, म्हणजे जवळपास NTC सारखाच या ठिकाणी कट ऑफ लागला. आता जर आपण आपली ओबीसी ही कॅटेगरी विचारात घेतली तर ओबीसी मध्ये 2023 मध्ये 640 मार्क्स लागले, ऑल इंडिया रँक एवढा आहे. आणि 24 मध्ये काय झालं तर 675 वर हा कट ऑफ गेलेला आहे, म्हणजे जवळपास NTC NTD सारखाच. आता आपण जर विचारात घेतलं SEBC, तर SEBC 2023 मध्ये नव्हतं, पण 24 मध्ये ते आलं आणि मागच्या वर्षी 8891 आणि नीट स्कोअर आहे, हा ऑल इंडिया रँक आहे आणि नीट स्कोअर आहे 676. 2023 मध्ये SEBC कॅटेगरी नव्हती. आता प्रश्न असा की आता यावर्षी नेमकं काय होईल, तर बघा आता समजा यावर्षी नीट रिझल्ट आल्याच्या नंतर तुमचा ऑल इंडिया रँक नेमका किती आहे, तर यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील. सोबत आपला SML म्हणजे महाराष्ट्राचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर नेमका किती येतो, तर यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून राहतात. तुम्ही नवीन असाल नक्की जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण थांबूया. ओके, बाय.